नमस्कार, सिटी केबल समाचार में आप सभी का स्वागत है। अब बढ़ते हैं खबरों की ओर। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस व मित्र पक्ष के उम्मीदवार प्रतिभा धानोरकर का शहर में शक्ति प्रदर्शन। शहर के कोहिनूर ग्राउंड परिसर में रैली निकाली गई। यह रैली न्यू इंग्लिश ग्राउंड पर सभा में तब्दील हुई। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस व मित्र पक्ष के उम्मीदवार प्रतिभा धानोरकर ने शहर में शक्ति प्रदर्शन करते हुए भव्य रैली निकाली। यह रैली शहर के कोहिनूर ग्राउंड परिसर से शुरू होकर न्यू इंग्लिश ग्राउंड में सभा में तब्दील हुई। इस समय मंच पर कांग्रेस के जिला अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार सुधाकर अडबाले, आमदार अभिजीत वंजारी, ओबीसी नेते डॉक्टर बबनराव तायवाडे, माजी आमदार वामनराव कासावर, माजी आमदार विश्वास नांदेकर, माजी आमदार देवराव भांडेकर, कांग्रेस के शहर अध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार गुट के जिला अध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट के जिला अध्यक्ष संदीप गिरे, आम आदमी पार्टी के नेता सुनील मुसड़े, अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड के दिलीप चौधरी, समाजवादी पार्टी के जिला अध्यक्ष सोहेल शेख, भारतीय कम्युनिस्ट पक्ष के प्रकाश रेड्डी, जिला सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष के रमेश चंद्र दहीवड़े, देवानंद पवार, माजी सरचिटनी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस, इनकी उपस्थिति थी। इस समय अपने संबोधन में प्रतिभा धानोरकर ने कहा कि मैं रोने वाली नहीं बल्कि संघर्ष करने वाली हूँ। आज की रैली देखकर सामने वाले उम्मीदवार को नींद नहीं आएगी। मैं रोने वाली नहीं बल्कि लड़ने वाली शेरनी हूँ। बालू भाऊ के जाने से लोकसभा मतदार संघ अकेला हुआ था। मुझ पर, मेरे परिवार पर दुखों का पहाड़ गिरा था। मैं दुखों को पीछे रखकर मतदार संघ में निकली हूँ, ऐसा महाविकास आघाड़ी की उम्मीदवार प्रतिभाताई धानोरकर ने कहा। आज चंद्रपुर में हुई इस सभा में वे बोल रही थी। आगे उन्होंने कहा कि ये लड़ाई हुकुमशाही के खिलाफ लोकशाही की है। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का संविधान बदलने वाले हुकुमशाही प्रवृत्ति को उनकी जगह दिखाने की है। मी अधिक बोलणार नाही, अधिक वेळ घेणार नाही, कारण आपल्याला अनेक वेळा पुन्हा आणखी 19 पर्यंत भाषण द्यायचे आहे। परंतु सबका साथ सबका विकास म्हणणारा मनुष्य देश को भकास कर रहा है, इसके तरफ ध्यान देना चाहिए। चाय बेचते बेचते रेल बेच रहा है, देश बेच रहा है, इसकी तरफ भी ध्यान देना चाहिए। गारंटी गारंटी गारंटी, काय की गारंटी? टीवी पे सवेरे उठने के बाद में सोचते हैं, देखते हैं प्रधानमंत्री फसल बीमा योजना। सर आम्हालाही वाटलं बाबा घटले आल्याचं शेतकऱ्या खाण्यात पैसे। दहावीस गावामध्ये गेल्यानंतर विचारलं काहीतरी पैसे आले का बाबा? तर तुले नाही, दुसऱ्या गावात आले का, तिसऱ्या गावात आले का? अनेक गावात गेल्यानंतर एकही शेतकऱ्यांना म्हटलं की कुठं संपूर्ण कार्यकर्ते त्यांना विनंती आहे की आता येणाऱ्या 19 तारखेला आमच्या प्रतिभाताईच्या पंजाब चिन्हावर मतदान करून त्यांना बहुमताने विजय करा। आमचे सगळे आलाय पार्टनर इथं बसलेले आहे। मी आमचे शिवसेनेचे संदीप गिरे असो, राष्ट्रवादीचे राजेंद्र वैद्य असो, समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते असो, आम आदमी पार्टीचा सुनील असो किंवा गायकवाडजी असो, आमचे ओरिपचे आमचे कोबरागडेजी असो, त्या पाणीवालचा तर त्यांना पोल खोलली पावरा पप्पू सॉरी त्या दिवशी पण तुला आम्ही निमंत्रित नाही करू शकलो। आज पण जरा भाषण, कारण फार लोक बिचारे फार बसून बसलेले आहे, त्यामुळे आता प्रतिभाताईचं भाषण होईल आणि माझी सगळ्याला आणि तोच संघर्ष परत माझ्या वाट्याला आला। म्हणजे संघर्ष करण्याची ताकद आपल्यात होती तेव्हा संघर्ष आपल्या वाट्याला आला आणि तो संघर्ष करत असताना या माझ्या संघर्षाचे साक्षीदार सगळे या ठिकाणी बसले। आदरणीय मोघे साहेब असतील, आमचे सुभाषभाऊ धोटे, अडबाले सर, संदीपजी गिरे, राजू भाऊ वैद्य, हे सगळे माझ्यासोबत दिल्लीला होते आणि या अथक अशा संघर्षानंतर मला या लोकसभेची उमेदवारी मिळाली। त्यातच आपण पहिला गड जिंकला, आता दुसरा गड आपल्याला जिंकायचा आहे आणि नक्कीच उमेदवारी जेव्हा दिली तेव्हा थोडंसं टेन्शन आम्हालाही होतं। सुभाषभाऊ सतत माझ्यासोबत, अडबाले सर, आम्ही बंगल्यावरती थांबलो होतो, पण शेवटपर्यंत मला विश्वास होता की आदरणीय मॅडम आणि सोनियाजी कुठेही आपल्यासोबत दुजाभाव करणार नाही। जी काँग्रेसची परंपरा आहे की ज्या घरचा विद्यमान लोकप्रतिनिधी जातो त्याच घरात तिकीट दिल्या जाते आणि मी सुरुवातीपासून सांगत होती की मला पक्षावरती विश्वास आहे, 100% तिकीट हे मला मिळालं पाहिजे। तरी पण अनेक घडामोडी या संघर्षाच्या काळात झाला, पण याही घडामोडीला पार जाऊन हा संघर्ष आम्ही कुठेतरी पूर्णत्वास नेला आणि एकदाची महाविकास आघाडीची तिकीट मला मिळाली आणि हे तिकीट मिळत असताना आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीनं माझे
पती दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्यावरती या मतदारसंघाची सर्वस्वी जबाबदारी होती. तीच जबाबदारी, त्यांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपण माझ्या खांद्यावरती दिली आणि ती जबाबदारी त्याच विश्वासाने, त्याच जोमाने आणि त्याच सक्षमपणे मी पार पाडील एवढा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देते. हे करताना कालही सभा झाली, आजही आपण बघितलं असेल की मोठ्या संख्येनं जनसमुदाय या ठिकाणी होता. आम्हालाही अपेक्षा नव्हती की एवढी सुनामी या चंद्रपूर जिल्ह्यात आज होईल, पण अपेक्षापेक्षा जास्त लोक आजच्या या आपल्या रॅलीला होते. आणि हे करताना एवढी रॅली, एवढा जनसमुदाय पाहून मला वाटत नाही की समोरच्या उमेदवाराला आज रात्रभर झोप लागेल, त्याला वारंवार इकडून तिकडे पलटा लागेल की बाबा माझं काय होईल. कारण जेव्हा एखादा नवरदेव लग्नाला तयार नसते तरी जबरदस्तीनं बोलावर नेऊन त्याला बाशिंग म्हणून हार घालते, तशी परिस्थिती समोरच्या उमेदवाराची आहे. आणि अशा परिस्थितीत लग्न जबरदस्तीनं केलं म्हणजे काय परिस्थिती होती आपल्या सगळ्याला माहित आहे. तो संसार काही टिकत नाही, तो संसार अर्धवट मोडला जातो. अशाच पद्धतीची परिस्थिती आपल्या समोरच्या उमेदवाराची आहे. आणि हे करताना कालही होते अडवाले सर नव्हते, सुभाष भाऊ, आम्ही, राजूभाऊ जोडे, सगळेजण आम्ही होतो. पण उमेदवाराच्या चेहऱ्यावरती आताच 12 वाजून होते आणि ते 12 वाजलेले पाहिल्याबरोबर मी सुभाष भाऊला म्हणलं की सुभाष भाऊ, विजय हा आपला नक्की पक्का आहे. कारण उमेदवाराच्या चेहऱ्यावर 12 आजच वाजून आहे. आणि कालच्या देखील सभेतले लोक आपण बघितले असेल आणि आजच्याही सभेतले लोक बघितले. कालच्या सभेत आलेले सगळे लोक हे मजूर वर्ग होता, त्यांना पैसे देऊन आणले, त्यांना काही घेणं देणं नव्हतं की उमेदवार कोण आहे. आणि त्या सभेतले अनेक लोकांना आम्हीही गाडीतून तिथूनच गेलो, आम्ही विचारलं की बाबा मत कोणाला देणार. ते तेच बोलले की पैसे मिळाले, दिवसभराची रोजी मिळाली म्हणून आलो, पण ताई आमच्या हक्काची आहे आणि मतदान हे ताईलाच करणार. त्याच्यामुळे मला कालच पूर्ण विश्वास होता की बऱ्यापैकी चांगले लोक आजच्या या सभेला येईल. हे करत असताना मी मनापासून पक्षश्रेष्ठीचं आदरणीय आमच्या मॅडम असतील, राहुलजी असतील, खरगेजी असतील, सगळेच विरोधी पक्ष नेते विजूभाऊ असतील, आमचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे, धावण्यासाठी ही निवडणूक मी लढत आहे. आणि आज ही निवडणूक लढवत असताना फक्त मलाच नाही तर आपल्या सगळ्यांना या उमेदवारीची गरज आहे. कारण आज बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जर वाचणार नाही तर मतदान करण्याचा अधिकार आपल्याला राहणार नाही. त्यासाठी संविधान वाचवणं हे प्रथम प्राधान्य आपल्यासाठी आहे. आणि म्हणून कुठेतरी या हुकुमशाहीचा नायनाट करून आपल्याला लोकशाही जर का बळकट करायची असेल, लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ही लढाई लढायची आहे. आणि मला ठामपणे माहित होतं, मी खासदार साहेबांच्या निधनानंतर अनिल भाऊ, मी, माझे मुलं, आम्ही जेव्हा आदरणीय मॅडम आणि राहुलजींना भेटायला गेलो तेव्हा मॅडम म्हणाली की कुठलीही अडचण आली तर गंभीरपणे सांग. कारण या परिस्थितीतून मी देखील गेली आहे. माझेही 2 मुलं, राहुल आणि प्रियंका तर तुझ्या मुलापेक्षा अगदी छोटी छोटी होते, पण तरी मी हा लढा एकटीनं लढली. आणि त्याच परिस्थितीतून आता तू जात आहे. खरं तर हा वर्षभराचा काळ असतो आपल्या संघर्षाचा. एकदा हा काळ पार झाला म्हणजे सगळ्या संकटाला आपण गंभीरपणे समोर जाऊ शकतो. आणि आपल्याला माहित आहे इंदिराजीने सुद्धा या देशाचं नेतृत्व केलं. नेतृत्व करत असताना त्यांच्या वेळेसही अशी एक लाट निर्माण झाली होती की लाठी गोली खाएंगे ना इंदिरा जी को लाएंगे. तशीच परिस्थिती आज आपल्याही जिल्ह्यात निर्माण झाली आहे. म्हणून मी आपल्याला देखील या ठिकाणी ठामपणे सांगतो की तब लढे थे गोरों से और अब लढेंगे चोरों से. या हुकुमशाहीचा खरंच जर आपल्याला बिगुल वाजवायचं असेल, आपल्याला हे हुकुमशाही जर का मारून टाकायची असेल आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपण सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे की या चंद्रपूर वनियारणी मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी जर का आपण मला दिली तर नक्कीच या भागाची एक सक्षम खासदार म्हणून मी काम करेन. जे खासदार साहेबांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे, कारण 4.5 वर्षाचा त्यांचा कार्यकाल झाला आणि सुरुवातीला आपल्याला माहित आहे की 2 वर्ष कोविडमध्ये गेले. कोविडच्या कार्यकालात कुठल्याही खासदाराला 1 रुपयाचा फंड केंद्र सरकारनं दिला नव्हता आणि फंड दिल्यानंतर 3 वर्ष पूर्ण होऊन गेले, मतदारसंघात कुठलेही कामं ते करू शकले नाही.